नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आजच्या भूगोल व्हिडिओ लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थिनींनो, आपण आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमातले जे पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणामधला तक्ता क्रमांक 1.1 हा आपण तक्ता काल पाहिला. त्याचबरोबर तक्ता क्रमांक 1.2 हाही पाहिलेला होता. त्यामधले आपण लोकसंख्येची घनता कशी काढतात आणि असणारी जी वेगवेगळे देश आहेत तक्त्यामधले, त्या प्रत्येक देशाची घनता जी आहे ती आपण काढलेली होती. त्याचबरोबर वेगवेगळे खंड पाहिलेले होते तक्ता क्रमांक 2मध्ये आणि त्याचबरोबर त्या खंडातील लोकसंख्या दाट असण्यामागची काही कारणं आणि त्याचबरोबर त्याच देशामधली व त्याच खंडामधली असणारी विरळ लोकसंख्या, त्याला कारणीभूत असणारे जे भौगोलिक घटक आहेत हे घटक आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले होतं. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे भौगोलिक घटक आहेत या घटकांचा आढावा आपण घेणार आहोत. तुमच्या पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, तो म्हणजे 1.3 हा चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये काही प्राकृतिक आणि मानवी घटक दिलेले आहेत, म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. भौगोलिक घटकांमध्ये दोन जर भाग पाहिले ते म्हणजे प्राकृतिक घटक आणि मानवी घटक. तर हे दोन्हीही घटक लोकसंख्येची घनता जास्त असण्यावरती कसे परिणाम करतात आणि लोकसंख्येची घनता जी आहे ती विरळ असण्यावरती किंवा कमी असण्यावरती कोणते घटक परिणाम करतात, हे घटक या चार्टमध्ये दिलेले आहेत. उदाहरण म्हणून एक आपल्याला पहिला जो आकडा आहे तो सोडवून दिलेला आहे की कशा पद्धतीने तो चार्ट कंप्लीट करायचा आहे. तो आपण चार्ट पाहूयात. पहिला जो घटक आहे तो दिला आहे उंच सकलपणा आणि उंच सकलपणाच्या पुढचा जो कॉलम आहे जास्त घनतेचा कॉलम आहे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक दिलेले आहेत, तर सकल मैदानी प्रदेश. उदाहरणार्थ गंगेचे जे मैदान आहे तर त्या मैदानी प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ती जास्त असलेली दिसून येते. म्हणजे उंच सकलपणा हा प्राकृतिक घटकांमध्ये येतो आणि हा उंच सकलपणा कसा असेल तर लोकसंख्या ही दाट आढळून येते आणि कसा असेल तर लोकसंख्या ही विरळ आढळून येते किंवा कमी आढळून येते. मग उंच सकलपणामध्ये आपल्याला सांगता येईल की ज्या ठिकाणी सकल मैदानी प्रदेश आहे अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त आढळून येते. त्यामध्ये मग असा कोणता प्रदेश, तर भारतामधलं गंगेचं जे मैदान आहे त्या मैदानी भागामध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता ही जास्त असलेली दिसून येते. त्यानंतर कमी घनतेचा प्रदेश मग कोणता, तर पर्वतीय जी भूमी आहे ती पर्वतीय किंवा अति उंच पर्वतरांगा आहेत, दुर्गम पर्वतरांगा आहेत, अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ती घनता आपल्याला विरळ असलेली दिसून येते. मग उदाहरणार्थ असा कोणता भाग, तर हिमालय जो पर्वतरांगा आहे किंवा हिमालय जो पर्वत आहे या पर्वतांमध्ये आपल्याला लोकसंख्या ही कमी असलेली आढळून येते. त्यानंतर दुसरा पॉईंट दिलेला आहे हवामान. आता हवामान कसा परिणाम करतो, कशा प्रकारचं हवामान असल्यावरती लोकसंख्या ही दाट आढळून येते आणि कोणत्या प्रकारचं हवामान असल्यावरती लोकसंख्या ही विरळ आढळून येते. मग त्यामध्ये मोसमी हवामान, समशीतोष्ण हवामान, भूमध्य सागरी हवामान असं जर हवामान एखाद्या प्रदेशामध्ये असेल तर त्या प्रदेशामध्ये आपल्याला लोकसंख्येची जी घनता आहे ती घनता दाट आढळून येते किंवा जास्त आढळून येते. मग त्यामध्ये कोणते देश येतात, तर त्यामध्ये भारत असेल किंवा युरोपीय जे देश आहेत तर त्यामध्ये येत असतात की या देशांमध्ये हवामान जे आहे ते हवामान लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून अनुकूल असलेलं आपल्याला दिसून येतं. ज्या ठिकाणी जे ऋतूबदल आहेत त्या ऋतूबदलांमध्ये फारसा फरक आढळत नाही किंवा त्या ऋतूबदलांमध्ये फारशी भिन्नता आढळत नाही अशा भागामध्ये लोकसंख्या ही आपल्याला जास्त आढळून येते. मग उदाहरणार्थ काय, तर उदाहरणार्थ भारतामध्ये हे वेगवेगळे ऋतू आढळून येतात, परंतु त्यामध्ये असणारी जी तफावत आहे ही तफावत आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते. त्याचबरोबर युरोपीय कंट्रीतले काही देश आहेत की त्यामध्येही आपल्याला ऋतूबदलाचा परिणाम हा लोकसंख्येवरती कमी झालेला दिसून येतो आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येची जी घनता आहे ती घनता आपल्याला दाट असलेली दिसून येते. मग हवामान कमी लोकसंख्येस कारणीभूत कशा पद्धतीने असतं, तर पुढच्या कॉलममध्ये दिलेलं आहे बघा की ज्या ठिकाणी पर्जन्यमान जे आहे ते पर्जन्यमान कमी असतं अशा भागामध्ये आपल्याला काय होते की लोकसंख्येची घनता ही कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर अतिदमट हवामान कोणत्या ठिकाणी आहे, तर विषुववृत्तावरती आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी काय आहे, प्रचंड ऊन आणि ऊन असलं तरीही त्या ठिकाणी प्रचंड उष्णतेमुळे बाष्पीभवन घडून येतं आणि बाष्पीभवन घडून आल्यामुळे
हवेत असणारी आर्द्रता ही वाढते आणि त्या ठिकाणी दमट हवामान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर अतिध्रुवाकडील जो भाग आहे त्या ध्रुवीय भागामध्ये अति थंड किंवा अति शीत हवामान असल्यामुळे अशा ठिकाणीही आपल्याला लोकसंख्येची घनता जी आहे ती घनता कमी पाहायला मिळते. मग उदाहरणार्थ असे कोणते देश आहेत तर अलास्का आणि कॅनडा यासारख्या ठिकाणी हवामान जे आहे ते हवामान आपल्याला थंड असलेलं दिसून येतं आणि अतिथंड हवामानामुळे या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी लोकसंख्या विरळ असलेली आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे हवामान हे लोकसंख्येच्या जास्त घनतेवरती आणि कमी घनतेवरती परिणाम करत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे साधन संपत्तीची उपलब्धता. आता साधन संपत्तीची उपलब्धता लोकसंख्येच्या घनतेवर कशा स्वरूपाचा परिणाम करते ते आपण पाहूयात. ज्या ठिकाणी खनिजे, ऊर्जा साधने यांची उपलब्धता ही खूप मोठ्या प्रमाणावरती असते त्या प्रदेशांमध्ये लोकसंख्येची घनता ही आपल्याला जास्त आढळून येते. म्हणजे त्याच प्रदेशात जरी प्रतिकूल हवामान असेल तरी पण त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ती दाट आढळून येते. त्याला कारण आहे कारण त्या ठिकाणी खनिज जी संसाधनं आहेत त्यांची मुबलक प्रमाणावरती उपलब्धता असलेलं आपल्याला दिसून येते. मग उदाहरणार्थ काय सांगता येईल तर भारतातील जे आहे भारतीय प्रदेशातील नागपूर पठार हे एक आहे आणि ऑस्ट्रेलियातील कालगुर्ली आणि कालगार्डी ही जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हवामान जे आहे ते हवामान फारसं लोकसंख्येला अनुकूल नाही, परंतु त्या ठिकाणी असणारी जी खनिजांची उपलब्धता आहे चांगल्या स्वरूपातली जी खनिजे आहे ती मोठ्या प्रमाणावरती अस्तित्वात आहेत. त्यामुळे खनिजांशी रिलेटेड किंवा खनिजांवरती आधारित असणारे उद्योगधंदे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती उभारणी झालेली आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आहे ती घनता आपल्याला जास्त असलेली दिसून येते. त्याचबरोबर साधनसंपत्तीचा अभाव असणाऱ्या ठिकाणी लोकसंख्या जी आहे आपल्याला ती विरळ पाहायला मिळते. मग असे कोणती ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी साधनसंपत्तीची जी उपलब्धता जी आहे ती कमी स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते तर आपल्याला असं सांगता येईल की उदाहरणार्थ वाळवंटी क्षेत्र किंवा पठारी जो प्रदेश आहे तर या भागामध्ये साधनसंपत्ती किंवा संसाधनं जी आहेत ती कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी म्हणून लोकसंख्या ही आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा जो पुढचा पॉईंट आहे म्हणजे चौथा आकडा आहे तो म्हणजे आर्थिक घटक. आर्थिक घटक कोणता परिणाम करतो लोकसंख्येच्या जास्त घनतेवर आणि आर्थिक घटक कोणता परिणाम करतो लोकसंख्येच्या कमी घनतेवर. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की व्यापार आणि आर्थिक केंद्र ज्या ठिकाणी असतात अशा ठिकाणी लोकसंख्येची जी घनता आहे ती घनता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. उदाहरणार्थ दिलेलं आहे टोकियो. टोकियोमधली म्हणजे टोकियो हे जे शहर आहे ते जपानमधलं शहर आहे आणि या शहरामध्ये जपानमधील जवळजवळ 1/3 लोकसंख्या जी आहे ती या शहरामध्ये आपल्याला स्थापन झालेली दिसून येते किंवा या शहरामध्ये असलेली दिसून येते. कारण या ठिकाणी व्यापार आणि आर्थिक केंद्र असलेलं दिसून येतं. म्हणून ज्या ठिकाणी व्यापार आणि आर्थिक सुबत्ता आहे अशा ठिकाणी लोकसंख्या ही आकर्षित होताना दिसते आणि म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येची जी घनता आहे ती घनता ही दाट आढळून येते. त्याचबरोबर लोकसंख्या कमी किंवा विरळ असण्यामागची कारणे कोणती आहेत तर त्यामध्ये तुम्हाला सांगता येईल की कमी आर्थिक वृद्धी. उदाहरणार्थ लुझियाना. कमी आर्थिक वृद्धी म्हणजे कमी आर्थिक विकास झालेला आहे अशा ठिकाणी लोकसंख्या जी आहे ती विरळ आढळून येते आणि त्यामध्ये उदाहरणार्थ सांगायचं झालं तर लुझियाना या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या आर्थिक कारणांमुळे विरळ असलेली किंवा कमी असलेली आढळून येते. त्यानंतर पुढचा भाग दिलेला आहे 5वा. त्यामध्ये सामाजिक काही कारणं आहेत का की सामाजिक कारणांमुळे काय होतं की लोकसंख्या काही ठिकाणी ही जास्त आढळून येते तर काही ठिकाणी ही कमी आढळून येते. त्यामध्ये पुरुषप्रधान संस्कृती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्याचं घनत्व किंवा लोकसंख्या ही जास्त असलेली दिसून येते. त्याचबरोबर बालविवाह, बहुपत्नीत्व या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही जास्त आढळून येते. मग उदाहरणार्थ असे कोणते देश आहेत की ज्याच्यामध्ये लोकसंख्येची घनता ही जास्त आढळून येते. त्यामध्ये मग भारत, बांगलादेश, चीन, पाकिस्तान
या देशांमध्ये पुरुषप्रधान संस्कृती, त्याचबरोबर बालविवाह आणि बहुपत्नीत्व यासारख्या रूढी आहेत आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येची जी घनता आहे ती घनता जास्त असलेली आपल्याला दिसून येते. मग कमी आर्थिक म्हणजे कमी लोकसंख्या जी आहे ती कमी लोकसंख्या असण्यामागची त्या सामाजिक कारणं काय आहे, तर त्याच्यामध्ये सांगता येईल की आपल्याला घटस्फोटाचे प्रमाण ज्या ठिकाणी जास्त आहे अशा ठिकाणीही आपल्याला लोकसंख्या ही कमी असलेली दिसून येते. त्याचबरोबर उशिरा विवाह पद्धती, काही देशांमध्ये खूप उशिरा विवाह केला जातो आणि उशिरा विवाह केल्यानंतर मुलं होणं किंवा घटस्फोट होणं या गोष्टी वाढत जातात आणि त्यामुळे आपल्याला लोकसंख्या त्या ठिकाणची कमी असलेली दिसून येते. त्याचबरोबर यामध्ये जे देश आहेत किंवा कोणकोणत्या देशात असं घडून येतं की ही कारणं आहेत जी लोकसंख्या वेळ होण्यामागची किंवा कमी होण्यामागची कारणं आहेत. त्यामध्ये अमेरिका असेल किंवा युरोपीय काही देश असतील तर यांच्यामध्ये उशिरा लग्न करण्याची पद्धत, त्याचबरोबर घटस्फोट घेण्याचं वाढतं प्रमाण आणि यामुळे लोकसंख्या ही विरळ असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर या चार्टमधला 6वा आकडा आहे तो म्हणजे सरकारी धोरण. सरकारी धोरणंही असतात की ज्याच्यामुळे लोकसंख्या एखाद्या ठिकाणी केंद्रित होते किंवा एखाद्या ठिकाणाहून विकेंद्रित होत असलेली आपल्याला दिसून येते. मग कोणती अशी कारणं आहेत की जे सरकारी धोरणं आहेत की ज्याच्यामुळे लोकसंख्या ही आपल्याला जी दाट आहे ती पाहायला मिळते. त्यामध्ये भारत पाकिस्तानची जी फाळणी आहे त्या फाळणीमुळे सुद्धा लोकसंख्येची घनता जी आहे ती वाढलेली दिसून येते. जो बांगलादेश आहे त्या बांगलादेशची निर्मिती, औद्योगिक वसाहती या सर्व भागांमध्ये आपल्याला लोकसंख्येची घनता ही दाट असलेली दिसून येते. त्याचबरोबर कोणती सरकारी धोरणं आहेत की ज्यामुळे लोकसंख्या एखाद्या भागामध्ये आपल्याला विरळ पाहायला मिळते, तर त्यामध्ये अस्थिर राजकीय परिस्थिती, एखाद्या प्रदेशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा देशामध्ये जर तिथली राजकीय परिस्थिती अस्थिर असेल तर अशा ठिकाणी लोक राहणं पसंत करत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही कमी आढळून येते. त्याचबरोबर राजकीय तणाव जर असेल तर म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा दोन ज्या काही पार्ट्या असतील किंवा 2 गट असतील आणि त्या गटांमध्ये तणाव असेल, तणावपूर्ण परिस्थिती असेल आणि ही परिस्थिती जर बरेच दिवस निवळत नसेल तर त्या ठिकाणीही लोकांना राहणं अवघड होतं किंवा लोकांना ते पसंत नसतं. किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल, एखाद्या देशामध्ये सतत युद्ध होत असतील किंवा सतत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असेल तर अशा देशांमध्ये किंवा अशा प्रदेशांमध्ये लोक राहायला पसंती देत नाहीत, म्हणून तिथली लोकसंख्या जी आहे ती विरळ असलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ जम्मू काश्मीर आहे. आपल्याला माहिती आहे की जम्मू काश्मीरची जी बाँड्री आहे किंवा जम्मू काश्मीरमध्ये सतत बाँड्रीवरून जे आहे ते सीमेवरून वाद चाललेले असतात किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असते आणि अशा ठिकाणी, अशा तणावपूर्ण ठिकाणी लोक राहणं पसंत करत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या ही कमी असलेली आढळून येते. त्यानंतर इराण आणि इराक या राष्ट्रांमध्ये सतत युद्धजन्य परिस्थिती असते किंवा वातावरण जे आहे ते सतत तणावपूर्ण असतं आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ती घनता आपल्याला कमी असलेली दिसून येते. त्यानंतर 7वा घटक सांगता येईल आपल्याला की संस्कृती. आता संस्कृतीमध्ये काय आहे, तर संस्कृतीमध्ये आर्थिक, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय घटक ज्या ठिकाणी अनुकूल आहेत अशा ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला दाट आढळून येते. परंतु याच घटकांमध्ये म्हणजे आर्थिक, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय घटकांमध्ये जर प्रतिकूलता असेल तर अशा ठिकाणी लोकसंख्या ही आपल्याला विरळ पाहायला मिळते. तर पुढचं तेच आहे की आर्थिक, ऐतिहासिक, धार्मिक, राजकीय घटक प्रतिकूल ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी लोकसंख्या ही विरळ आढळून येते. म्हणजे धर्मावरून भांडण असेल किंवा धर्मावरून वाद असतील किंवा ऐतिहासिक गोष्टींवरून वाद असतील, राजकीय मतमतांतर असतील तर अशा ठिकाणी आपल्याला लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या विरळ स्वरूपाची आढळते. अशा प्रकारे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे काही भौगोलिक घटक आपण पाहिले. त्याच्यामध्ये आपण प्राकृतिक आणि मानवी घटक एकत्रच पाहिलेले आहेत की लोकसंख्येच्या ते वितरणावर परिणाम करत असलेले दिसतात. आपण याच्या नंतरच्या स्लाईडमध्ये लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्यामध्ये त्याचे 2 मुख्य भाग पडतात, ते म्हणजे प्राकृतिक घटक आणि मानवी घटक. आता
या दोन्हीही घटकांचा सविस्तर आढावा जो आहे तो आढावा आपण घेणार आहे की लोकसंख्येच्या वितरणावर भौगोलिक घटक तर परिणाम करतात, तो चार्ट आपण पाहिलाच आहे. त्याचबरोबर त्या भौगोलिक घटकांमध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत, ते म्हणजे प्राकृतिक घटक आणि मानवी घटक. या दोन्ही घटकांमध्ये काही सब पॉईंट आहेत आणि त्या सर्व घटकांचा आढावा आपण घेणार आहोत की कशा स्वरूपात हे घटक परिणाम करत असतात. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटक कशा पद्धतीने हे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये पहिला दिलेला आहे प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचनेमध्ये काय येत आहे तर प्राकृतिक रचना म्हणजे भूरूप. जी भूरूप आहेत ती लोकसंख्येच्या वितरणावर कशा पद्धतीने परिणाम करतात. त्यामध्ये पहिला आहे मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, पर्वतीय प्रदेश. हे सगळं भूरूपांमध्ये येते की भूरूप कशी आहेत त्याच्यावरती पण त्या ठिकाणची लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येचे वितरण हे अवलंबून असतं. त्यानंतर दुसरा भाग आहे तो म्हणजे हवामान. एखाद्या ठिकाणचं हवामान हे अनुकूल आहे की प्रतिकूल आहे त्याच्यावरतीही लोकसंख्येची घनता किंवा लोकसंख्येचं वितरण हे अवलंबून असतं. त्यानंतर पाण्याची उपलब्धता आहे. पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी आहे का, नाही का, पाणीच नाही आहे, अशा ठिकाणीही लोकसंख्येचं वितरण आपल्याला पाहायचं आहे. आणि चौथा जो भाग आहे तो म्हणजे मृदा. त्यामध्ये पहिला घटक आहे सुपीक मृदा, दुसरा भाग आहे वाळवंटी मृदा आणि तिसरा जो भाग आहे तो म्हणजे बर्फाच्छादित आणि दलदलयुक्त मृदा. हे जे सगळे घटक आहेत ते प्राकृतिक घटकांमध्ये येतात. मुख्य 4च घटक आहेत, ते म्हणजे भूरूपे आहेत, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि मृदा. आणि त्यातले सब पॉईंट तेही तुम्हाला दिलेले आहेत स्लाईडमध्ये की त्यात कोणकोणते नेमके घटक येतात. तर त्यामध्ये हे सब टॉपिक दिलेले आहेत. म्हणजे प्रदेशामध्ये किंवा भूरूपांमध्ये जर म्हणायचं झालं तर मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, पर्वतीय प्रदेश. हवामानामध्ये जर पाहायचं झालं तर अनुकूल हवामान आणि प्रतिकूल हवामान. त्यानंतर प्राण्याची उपलब्धता आहे. आणि मृदेमध्ये जर विचारात घ्यायचं म्हटलं तर सुपीक मृदा, वाळवंटी मृदा, बर्फाच्छादित मृदा किंवा दलदलयुक्त मृदा असे जे प्राकृतिक घटक आहेत ते लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतात. आता हा जो भाग झालेला आहे तो भाग आपण सविस्तर जो आहे तो पुढच्या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे प्राकृतिक रचना. प्राकृतिक रचना जी आहे ती लोकसंख्येच्या वितरणावर कशा स्वरूपात परिणाम करते तर त्यामध्ये पहिला घटक घेतलेला आहे मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेश हे लोकसंख्येच्या वितरणावर कशा स्वरूपात परिणाम करत असतात. ज्या भागामध्ये मंद उतार आहे अशा भागामध्ये शेती व्यवसायाचा विकास हा सहजपणे केला जाऊ शकतो. आपलं बऱ्याच वेळेला आधीही डिस्कशन झालेलं आहे की मैदानी प्रदेश असेल, सलग सपाट भूभाग असेल तर अशा ठिकाणी शेतीची मशागत करणं, त्याचबरोबर वाहतुकीच्या सुविधांचा विकास होतो, त्याचबरोबर जलसिंचनाच्या सुविधांचा विकास होतो. आणि अशा भागामध्ये जर सुपीक मृदा असेल तर खूप मोठ्या प्रमाणावरती शेती करणं सहज शक्य असतं. त्याचबरोबर अशा मैदानी प्रदेशांमध्ये उद्योगांचाही विकास हा मोठ्या प्रमाणावर झालेला दिसून येतो आणि त्याचबरोबर वाहतुकीचाही विकास हा मोठ्या प्रमाणावर होत असतो. आणि म्हणून या सर्व कारणांमुळे ज्या ठिकाणी मैदानी प्रदेश आहे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता आपल्याला जास्त आढळून येते किंवा लोकसंख्या ही दाट असलेली दिसून येते. मग उदाहरणार्थ कुठला प्रदेश आहे तर उदाहरणार्थ भारतामधला पंजाब हरियाणाचा जो भाग आहे किंवा गंगा नदीचा जो सुपीक मैदानी प्रदेश आहे त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता जी आहे ती घनता आपल्याला जास्त असलेली आढळून येते. त्यानंतर त्यातलाच पठारी प्रदेश हा एक भाग आहे. या पठारी प्रदेशामध्ये मंद उतार किंवा शेती व्यवसायांचा विकास हा मध्यम स्वरूपाचा झालेला आपल्याला आढळून येतो. त्याचबरोबर उद्योगांचा व वाहतुकीचा विकास हा देखील कमी ते मध्यम स्वरूपाचा दिसून येतो आणि म्हणून या ठिकाणी लोकसंख्या जी आहे काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी ही दाट स्वरूपाची दिसून येते. त्यामुळे हाही घटक जो आहे तो महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर त्यातलाच तिसरा घटक आहे तो म्हणजे पर्वतीय प्रदेश. पर्वतीय प्रदेश ज्या ठिकाणी आहे किंवा उंच सकल पर्वत रांगा आहेत या भागांमध्ये वाहतुकीचा विकास जो आहे तो वाहतुकीचा विकास म्हणाव तेवढ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात झालेला नसतो. त्याचबरोबर शेतीचा आणि उद्योगांचा विकासही कमी प्रमाणात झाले असल्यामुळे
या ठिकाणी लोकवस्ती जी आहे ती लोकवस्ती विरळ आढळून येते. त्याचबरोबर पर्वतीय प्रदेशांमध्ये जेथे पाण्याची व उदरनिर्वाहाची जी सोय आहे ती सोय होते अशा ठिकाणी लोक काय होतात तर केंद्रित झालेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे ज्या ठिकाणी उंच सकल डोंगर आहेत, तीव्र उताराचे डोंगर आहेत, अशा डोंगर उतारांवरती शेती करणं सहज शक्य नसतं. त्याचबरोबर वाहतुकीच्या सुविधा निर्माण करणं हेही सहज शक्य नसतं. त्याचबरोबर तिथे एखादा उद्योगाची उभारणी करणं हेही शक्य नसतं. मग अशा भागांमध्ये लोकसंख्या ही विरळ असलेली आपल्याला आढळून येते. परंतु याच पर्वतीय प्रदेशांमध्ये ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे किंवा उदरनिर्वाहाची सोय आहे अशा भागांमध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती घनता जास्त असलेली आपल्याला दिसून येते किंवा त्या ठिकाणी त्या भागात राहणारे लोक जे आहेत ते लोक केंद्रित झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ कुठला भाग आहे असा, तर उदाहरणार्थ डेहराडून असेल किंवा लेह या ठिकाणी अशी लोकसंख्या आपल्याला आकर्षित झालेली किंवा केंद्रित झालेली दिसून येते. अशा पद्धतीने प्राकृतिक रचना म्हणजे भूरूपे, ही भूरूपे लोकसंख्येच्या घनतेवरती परिणाम करत असलेली आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे हवामान. हवामान कशा पद्धतीने लोकसंख्येच्या घनतेवरती किंवा लोकसंख्येवरती परिणाम करत असतं हे आपण पाहूयात. त्या म्हणजे प्रतिकूल हवामान असलेला प्रदेश, जसे अतिउष्ण, अतिपर्जन्य, अतिथंडी किंवा वाळवंटी प्रदेश किंवा मानवी वस्ती, हे जे घटक आहेत हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात. म्हणजे ज्या ठिकाणी अतिथंडी आहे, ज्या ठिकाणी अतिपर्जन्य आहे, ज्या ठिकाणी अतिउष्णता आहे, अशा प्रदेशांमध्ये लोकसंख्या ही आपल्याला विरळ आढळून येते किंवा ही लोकसंख्या जी आहे ती कमी आढळते. त्या मानाने जेथे ऋतूनुसार हवामान फारसे बदलत नाही असे प्रदेश लोकसंख्येच्या अधिवासास आकर्षित करतात. म्हणजे ज्या ठिकाणी ऋतूंमध्ये फारसा बदल आढळत नाही किंवा उन्हाळा, हिवाळा, उन्हाळा असे आपण ज्या वेळेला वेगवेगळे ऋतू पाहतो, पण हे ऋतू बदलत असताना मानवी जीवनावरती त्याचा काहीही फारसा परिणाम होत नाही, अशा भागांमध्येही आपल्याला लोकसंख्या ही जास्त असलेली आढळून येते. असे जे प्रदेश आहेत ते लोकांना आकर्षित करत असतात. मग उदाहरणार्थ असा कोणता प्रदेश आहे, तर त्यामध्ये भूमध्यसागरी हवामानाचा जो प्रदेश आहे, जो आल्हाददायी हवामानामुळे लोकवस्तीला वाढण्यास कारणीभूत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पाण्याची उपलब्धता. ज्या ठिकाणी पेयजलाची किंवा पाण्याची जास्त उपलब्धता असेल त्या ठिकाणी मानव काय करतो तर वास्तव्य करून राहत असलेला आपल्याला दिसून येतो. पाणी हा सर्व सजीवांसह मानवासाठीही महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळे मुबलक पेयजलाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानव हा वस्ती स्थापन करण्यास प्राधान्य देत असलेला आपल्याला दिसून येतो. मग असा कोणता भाग आहे, तर त्यामध्ये नद्यांची खोरी, किनारी प्रदेश, उदाहरणार्थ नाईल नदीचे खोरे, भारतीय किनारी मैदाने, मरुद्याने, उदाहरणार्थ भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अल्सा इत्यादी जी ठिकाणं आहेत, तर या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्यामुळे लोकवस्ती ही आपल्याला दाट असलेली आढळून येते. आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नाही अशा ठिकाणी लोकवस्ती ही आपल्याला विरळ स्वरूपाची पाहायला मिळते. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी शेती व्यवसाय केला जातो आणि शेतीवरती आधारित उद्योगधंद्यांची स्थापना केली जाते आणि म्हणून त्या ठिकाणी लोकवस्ती ही दाट असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मृदा. शेती व त्या संबंधित कामासाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते. म्हणजे ज्या ठिकाणी सुपीक मृदा आहे अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती शेती केली जाते आणि शेती किंवा त्या संबंधित असणारी जी कामं आहेत ती केली जातात आणि म्हणून शेतीसाठी मृदा हा अतिशय महत्त्वाचा घटक असलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्या प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते, त्या प्रदेशात शेतीबरोबरच इतर संबंधित घटकांनाही तितकाच वाव असतो. उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगत्से
या नद्यांची जी पूर मैदाने आहेत, या पूर मैदानांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शेती केलेली आपल्याला दिसून येते, कारण सुपीक मृदा असल्यामुळे त्या ठिकाणी शेती उत्पादन हे भरघोस निघतं आणि म्हणून अशा चांगल्या मृदेच्या ठिकाणी शेतीला वाव मिळतो आणि म्हणून या ठिकाणी शेती उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे रेगूर किंवा काळी मृदा असलेला प्रदेश, ज्या प्रदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शेती केली जाते किंवा या मृदेमुळे जे शेतीतून निघणारं उत्पन्न आहे ते उत्पन्न भरघोस मिळतं आणि म्हणून अशा मृदा असणाऱ्या भागांमध्ये शेती ही मोठ्या प्रमाणात केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ज्वालामुखीय मृदा देखील सुपीक असते. ज्या ठिकाणी ज्वालामुखीय मृदा आहे अशा ठिकाणी ही शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते, कारण ही मृदा शेतीसाठी उपयुक्त असलेली आपल्याला दिसून येते किंवा शेतीस पोषक असलेली दिसून येते. मग जावा, जपान, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वत रांगा ज्या आहेत त्या रांगांच्या उतारावर व पायथ्यालगतचा जो भाग आहे या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शेती केलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे जे प्राकृतिक घटक आहेत, म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे जे प्राकृतिक घटक आहेत ते प्राकृतिक घटक आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. पाठवलेला जो तुम्हाला व्हिडिओ आहे तो व्यवस्थित ऐकायचा आहे आणि याच व्हिडिओवरती चर्चा आपण उद्याच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.